नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. बघा, आपण आजच्या व्हिडिओमध्ये अगदी साध्या सोप्या पद्धतीने वसुबारस पूजा कशी करायची याविषयीची माहिती पाहणार आहोत. बघा, प्रत्यक्ष कृतीसहित मांडणी कशी करायची याविषयीचा व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे. तो व्हिडिओ देखील तुम्ही पाहू शकतात. आता 2025 मध्ये वसुबारस ही 17 ऑक्टोबर 2025 या दिवशी आली आहे. बघा, या दिवशी रमा एकादशी आणि वसुबारस एकत्र आलेली आहे. सर्वात अगोदर पहा, आपण अगदी थोडक्यात माहिती बघणार आहोत. फक्त पूजा कशी करायची याच विषयीची माहिती पाहणार आहोत. तेव्हा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, संपूर्ण बघा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. तर 17 ऑक्टोबरला आपल्याला वसुबारस पूजा करायची आहे. या दिवशी एकादशी देखील आहे. आता वसुबारस पूजा कधी करायची, त्याचप्रमाणे उपवास. या दिवशी सुवासिन महिला आपल्या मुलांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी दिवसभर उपवास करत असतात आणि उपवास सोडताना कुठला पदार्थ खायचा आपण व्हिडिओच्या शेवटी पाहणार आहोत. बघा, गाई आणि वासरू आपल्याला यांची एकत्रित पूजा वसुबारसच्या दिवशी करायची असते. दिवाळीचा पहिला दिवस म्हणजे वसुबारस. वसुबारसपासून दिवाळीला खऱ्या अर्थाने सुरुवात होते आणि या दिवसापासून आपण घराच्या बाहेर आकाशकंदील लावतो, दिवे लावतो. पणत्या देखील आपण या दिवसापासून आपल्या घराच्या बाहेर लावत असतो. तर या दिवशी आपल्याला ही पूजा तुम्ही सकाळी देवपूजा झाल्यानंतर करू शकतात किंवा तुम्ही प्रदोष काळात म्हणजेच संध्याकाळी ही पूजा केली तरी चालते. बऱ्याच ठिकाणी ही पूजा संध्याकाळी केली जाते. ज्यांच्याकडे घरी प्रत्यक्ष गाय वासरू आहे ते त्यांची पूजा करतात. आता आपण या दिवशी आपल्याकडे गाय वासराची मूर्ती असेल तर त्याची पूजा आपल्याला करायची आहे. आपल्या सर्वांच्याच देवघरात कामधेनू गायची मूर्ती असते. बघा, पितळेची, पंचधातूची आपल्या सर्वांच्याच घरात कामधेनू गायची मूर्ती असते. आपण त्याची देखील पूजा मांडू शकतो किंवा तुम्ही चिनी मातीची जी मूर्ती मिळते, आपल्याला वासरासोबत गायची पूजा करायची आहे तर ती मूर्ती आणून तुम्ही त्याची देखील पूजा करू शकतात. आता ज्या ठिकाणी पूजा मांडायची आहे ती जागा अगोदर स्वच्छ करून घ्या. त्या ठिकाणी पाट किंवा चौरंग ठेवा. त्याच्या खाली रांगोळीने एक स्वस्तिक चिन्ह काढा. त्याच्यामध्ये 4 बिंदू ठेवा. बाजूला 2 उभ्या रेषा द्या. आता उभ्या रेषा देताना बरेच जण चुकी करतात. आपल्याला खालून वर अशा 2 उभ्या रेषा द्यायच्या आहेत. त्यावर हळदी कुंकू टाकायचं आणि मग चौरंग किंवा पाट ठेवायचा. यावर तुम्हाला लाल स्वच्छ कपडा अंथरून घ्यायचा आहे. एखादा ब्लाऊज पीस असेल तर तो तुम्ही यावर अंथरला तरी चालेल. त्यानंतर त्यावर आपल्याला बघा, सर्वात अगोदर दिवा प्रज्वलित करून घ्यायचा. आपल्याला अग्नीच्या साक्षीने कोणतीही पूजा करायची असते. दिवा प्रज्वलित करून घ्या. त्यानंतर तुमच्याकडे गाय वासराची मूर्ती असेल तिला तुम्हाला एका ताटात तामणात घेऊन आधी स्वच्छ पाण्याने, नंतर पुन्हा पंचामृताने, पुन्हा स्वच्छ पाण्याने असं तुम्हाला स्नान अभिषेक घालून घ्यायचा आहे. अभिषेक घालताना तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र म्हणायचा आहे. त्यानंतर आपल्याला बघा, थोडेसे तांदूळ ठेवून त्यावर आपल्याला गाय वासराची मूर्ती ठेवायची आहे. त्यानंतर तुम्ही एका बाजूला गणपती बाप्पांची देखील स्थापना करू शकतात. बघा, आपल्या सर्वांच्याच देवघरात गणपती बाप्पा असतात. तुम्हाला जर का पाटावर गणपती बाप्पांची स्थापना करायची असेल तर तुम्ही ती देखील करू शकतात. जोड विड्याचं पान घ्या, त्यावर थोडेसे तांदूळ ठेवा. त्यावर तुम्हाला गणपती बाप्पांची मूर्ती ठेवायची आहे. मूर्ती नसेल तर तुम्ही एक सुपारी घ्या. सुपारीला पाण्याने, पंचमृताने अभिषेक घाला. गणपती बाप्पांचं स्तोत्र मंत्र म्हणा आणि त्याची स्थापना तुम्ही पाटावर करा. आता यानंतर आपल्याला सर्व पूजेला गणपती बाप्पांना हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहे, फूल अर्पण करायचं आहे. गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवा. गाय वासराच्या मूर्तीला देखील हळदी कुंकू अर्पण करा, अक्षदा फूल अर्पण करा. तुळशी पत्र आवर्जून अर्पण करायचं आहे. आता ही सर्व पूजा करत असताना आपण सर्वांनी छोटे छोटे मराठीत मंत्र म्हणायचे आहे. दिव्याची पूजा करताना आपल्याला शुभं करोती म्हणायची आहे. दिव्याचा एखादा मंत्र म्हणा. गणपती बाप्पांची पूजा करताना गणपती बाप्पांचे मंत्र म्हणा. गायची पूजा करताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र म्हणा. अगदी साध्या पद्धतीने आपल्याला पूजा करायची असते. जास्त पूजा करणं असं काही अवघड नाही. एकदम साध्या सोप्या पद्धतीने आपण ही पूजा करू शकतो. यानंतर आपल्याला गाय वासराच्या मूर्तीसमोर खडी साखरेचा आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे. गुळाचा नैवेद्य तुम्ही दाखवू शकतात. यामध्ये तुम्हाला एक तुळशीचं पान टाकायचं आहे आणि याचा नैवेद्य तुम्हाला दाखवायचा आहे. आता बऱ्याच ठिकाणी, काही ठिकाणी पुरणाचा नैवेद्य केला जातो, काही ठिकाणी वरण भात, एखादा गोडाचा पदार्थ करून तो नैवेद्य तुम्ही बनवून दाखवू शकतात. त्यानंतर या दिवशी ज्या महिला संपूर्ण दिवसभर
उपवास करणार आहे त्यांनी रात्री उपवास सोडायचा असतो। त्यानंतर आपल्याला संपूर्ण पूजेला धूप दीप दाखवून ओवाळून घ्यायचं आहे। गायीची आरती तुम्हाला येत असेल तर तुम्ही गायीची आरती म्हणू शकतात, गायीची कथा तुम्ही वाचू शकतात। या दिवशी कथा वाचण्याला देखील अतिशय महत्त्व आहे। तुम्ही यूट्यूबला सर्च करा, तुम्ही गुगलला सर्च करा, तुम्ही कथा बघून वाचन करा, त्यानंतर धूप दीप ओवाळून आरती तुम्हाला करायची आहे। अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला पूजा करायची आहे। पूजा का करायची तर बघा, गायीमध्ये 33 कोटी देवतांचा वास असतो आणि आपण या दिवशी जर का गाय वासराची पूजा केली तर यामुळे आपल्याला 33 कोटी देवतांचा आशीर्वाद प्राप्त होत असतो। माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न राहते। ज्या घरात गाय वासराची पूजा केली जाते त्या घरात धन धान्याची कधीच कमतरता पडत नाही। त्या घरात अन्नधान्य हे भरभरून असतं आणि घरात सुख समृद्धी आनंद असतो। त्या घरातील वास्तुदोष देखील नष्ट होतो आणि म्हणूनच आपल्याला या दिवशी गाय वासराची पूजा करायची आहे। बघा, आपण गाय वासराला कामधेनू देखील म्हणतो। ही आपली दुसरी एक आईच असते। त्यामुळे या दिवशी आपण तिच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपण या दिवशी आवर्जून गाय वासराच्या मूर्तीची पूजा करायची आहे। त्यानंतर या दिवशी महिलांनी बाजरीची भाकरी आणि गवारीची शेंग याची भाजी करून याचा नैवेद्य दाखवून उपवास सोडायचा असतो। बघा, गवारीची शेंग आणि बाजरीची भाकरी खाऊन उपवास सोडायचा असतो। या दिवशी आता असे कोणते पदार्थ आहेत की ते चुकूनही आपण खाऊ नये। बघा, या दिवशी आपल्याला गहू आणि मूग हे कडधान्य खायचे नसतात। त्याचप्रमाणे या दिवशी आपल्याला गाईच्या दुधापासून बनवलेले कोणतेही पदार्थ खायचे नसतात। बघा, गाईच्या दुधापासून बनवलेले कोणतेही पदार्थ आपल्याला खायचे नाही। त्याचप्रमाणे पूजेमध्ये दुधाचा वापर करायचा नाही। गाईचा अभिषेक करताना, गाय वासराच्या मूर्तीवर अभिषेक करताना दही दूध पंचामृत याचा वापर करायचा नाही। फक्त स्वच्छ पाणी घेऊन तुम्हाला त्यात गुलाब पाणी टाकून त्याने तुम्हाला अभिषेक करायचा आहे। अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला ही पूजा मांडणी करायची आहे आणि ही पूजा मांडणी आपल्याला दुसऱ्या दिवशी उचलायची आहे। तुम्हाला जर का शक्य झालं तर तुम्ही प्रत्यक्षात गाय वासराची त्या ठिकाणी जाऊन पूजा करू शकतात। पूजा कशी करायची तर जाताना हळदी कुंकू एका तांब्यात पाणी घेऊन जा। तिथे गेल्यावर गायीच्या पायावर पाणी ओता, हळदी कुंकू अक्षता टाका, गायीला हळदी कुंकू लावा, प्रदक्षिणा घाला, गायीला केळी गुळ असे पदार्थ खाऊ घाला। या पद्धतीने आपल्याला ही पूजा करायची आहे। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच दिवाळीच्या विविध सणांची माहिती पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ इतरांना देखील शेअर करा। धन्यवाद।